झालं की ना? हाव ना, झालं निघणं. कुठे गेलते? गेलतो गावात काम होतं. हाव का, गाव कोळपून आले असेल ना आता? गाव काय कोळपलं काम होतं जर काय काम केलं? होतं गावात ग्रामपंचायतचं काम होतं. मग त्या आले? हरभरा दाडा नको बसू ना. लोक म्हणते हरभरा दाडा चढ त्याच्यावर बसू राहिली. अहो मी बसले ती मुडन ना. काय बसू राहिली? घ्या खुरपण लागा नेंदू पटपट. हा दे ग्रुप. हा आले गाव कोळपून उशिरात उशिरा. हा गाव कोळपात बसलो. आता मग निंदाला बसा ना. मग बसलोच ना निंदाले. बरं बरं निंदा आणि चांगले निंदा. चांगलंच निंदू राहिलो. खरंच पायल तू आपल्या घराला एक स्वर्ग बनवू शकते. हाव काय व? हाव. ते कस काय व सांगावं? तू मायराला दोन मला मारायला पाठवत आहे ना. मग अव भेटली असती का? भेटली असती. भेटली त्यापेक्षा भारी भेटली असती. मग मी भारी नाही काय? आहे ना बाहेर आहे ना भारी. तू वजनात भारी शिन. तू मरणात जड आहे ना. मी जड आहे तुम्ही व? मी हलकाचे कशा ना? वजनाना ये रे. तू जड डोक्याची शिखरस. मग डोकं कधी उचलून पाहिलं तुम्ही? डोकं उचलून नाही पाहिलं मग पण डोकं लावत राहतील माझ्याशी. चालूच राहायचं कारण की डोकं कधी लावलं मी तुमच्याशी? मग डोकं खातच राहती की चालूच राहतो. हा मी जेवण नाही करत. मी तुमचं डोकं खाते आहे ना. हा डोकं खात नाही तर काय चालूच राहतो कधी अहो तुमच्या कधी. डोक्यात शेण भरेल आहे. हा शेण भरेल आता कळालं ना. मग डोकं कोण खाते तर होऊन व? शेण खात तू चांगलं आवडतं ना म्हणून डोकं खात तू. मग अहो तुमच्या डोक्यातलं शेण कोण खाईन का? मग तुला आवडतं ना. मग दररोज तो डोकं लावत राहत माझ्याशी. अहो मी डोकं लावत निंदून घ्या. निंदाचं ते आलं जीवात डोकं लावून राहिले. त्यापेक्षा बाहेर निंदू राहिलो. हाव ना भारी निंदू राहिले. मी हलकं निंदू राहिले काय मग? घे निंदून. बोला सांगा बघ तिले. घ्या पटापट निंदून घ्या. ऐ काय वा जा बरं एकदा पाणी आणा म्हणले ताण लागली लगे. आण तूच. अव आनंद व अव पाणी पाजलं ना त्याला पुण्य मिळतं. हाव ना मेले पुण्य करेल ना. कधी? अहो आपल्या वावरात मरणाची माणसं राज आहे. बाया राज आहे. लग्नाच्या अगोदर मरणाचं पाणी पाजलं. हांड्यानं पाणी आणून दिलं द्यायला. मग काय पुण्य लाभलं नाही मध्ये. हे असं भेटलं मध्ये एवढं पुण्य करून बी सगळं पापच भेटलं. अव माझी डोकं नका लावू तुम्ही. पहिलं मला पाणी आणा प्यायला. मग नळडा कोरडा पलडा कावाचा. कुठं पडला तो नळडा? अहो पलडा नाही तो. पण नळडा कसा पडत? मग तूच तर म्हणते नळडा कोरडा पडला. अहो ती म्हण आहे म्हणत असते. हा म्हणतच राहतो काही की म्हणतच राहते माशी. मग जा पाणी आणा एकदा. हा आणतो. आणा पटकन उठा. दर ग्रुप हा ना. कसा नवरा भेटला खंडू माई नशिबाना. येते ते 12 वाजता शेतामध्ये आणि पाणी आणलं म्हणलं तर तेवढं जीवार येतं. एखाद्या नवऱ्यानं तर कटकन जाऊन बायकोला पाणी आणलं असतं प्यायला. असे कसे भेटले कन्नू? असे पडले माय पदरात. काय बायको भेटली का? गावातली बी काम करा इथं काम करा. सांगू राहिली पाणी पाणी आणता नाही येतील तसं. कॅन बी तिकडे त्या कोपऱ्यात नाही ठेवली का? आता बाई एवढे उपवास तापस केले चांगला नवरा भेटण्यासाठी पण काही फायदा झाला नाही. दिवसभर उपाशी पोटी राहिले. एवढे कडक उपवास करून देव पावला नाही माय. कसं नशीब करू. कॅन ठेवली नसती गेले बी दोरी गिरी नाही. आता तोंडानं पाणी काढा काय का फक्त काम सांगते. इथे बी ठेवली ना संदोरी. जांभूळ पिकेल नाही काढून आळ्या सांगतात तशा बायकोट टाक्यात आळ्या होईल तशाच असेल. मग सांगा बघ ते दांगडो करायची. हा पी ढोस पाणी. हाव ना डोसतेस ना पाणी मी. तुम्ही डोसलं का? हा ढोसलं मी. ये लवकर पी. पितेस ना. लय पाण्यासाठी तर फटा करती. हा पान कोंबडी मी. हाव ना बरोबर. आता कशी बोलले बरोबर? पान कोंबडी आहे. पान कोंबडी काळीच राहते ना बरोबर. हा तुमचा तर उजेडच पडला आहे ना. मग उजेड मग असं तर काय? हा तेच म्हणलं एवढं उजेड तुमचाच आहे. पाण्यासाठी तर पडत तर तिचा काळी म्हैस पाण्यात बेस. पाण्याला बुडबुडा. त्या काळ्या म्हशीचा पाण्यात हाती तर पडा.
हा तुमचा एवढा उजेड पडला मी काय इथं हा हे सांगा फक्त उजेड गिजेड काम धंदा करा काही मला ते नका सांगू आता मी हारभर नेऊन दुराल ना मला साडी लागण एक कटाळवर बाबा तुले म्हणे जाय आत्महत्याच करा वाटवली आता कारण प्रत्येक तू तेच राहतं आईन पैसे आले शेतात कामाला आली मला साडी पाहिजे मला हे पाहिजे मला माहेराला जायचं चालूच राहतं कटाळलो मी आता आज मी आत्महत्या करतो म्हणजे करतोच अव आत्महत्या करायच्या अगोदर मला एक चांगली पांढर शुभ्र साडी आणून द्या ती तुमच्या दाव्याला काम येईन नेसायला सगळ्यापेक्षा चांगली दिसली पाहिजे पोरीपेक्षा मी अहो तू मरावर पोपली तुला काही घेंदी नाही नवरा मेला बी चालतो फक्त तुला चांगलं दिसायला पाहिजे अव असं नाही आता तुम्हीच म्हणलं ना म्हणून म्हणलं मी तुम्हाला साडी आणा म्हणून घे पाणी पिऊन चालणी झाले निसती अय हे घ्या डब्यात जेव्हा तुम्ही नाही हातात पोळी घ्या आता डब्यात कसं जेवता येईल डब्बा एवढं टाकत मी केवढा तू बशीन कमी द्या अहो बसून नाही ते जेवण करा म्हणलं पोळी हातात घ्या हो का हा बर अंकवा आणि तू काय जेवते मग आता डब्यात कमी मी पण तुमच्या डब्यातच जेवते आता तू कशी बसशील या डब्यात डब्बा एवढं सांग कशी बसशील तू पहिले सांगितलं की डब्यात कशी बसशील पहिलीच पोळी मग आता दिली तुला डब्यात ठेवायची तर अव मी तुमच्या डब्यात नाही बसत मग अहो मी तुमच्या सोबत जेवते मग सोबतच जेव ना मग मी म्हणत नाही तुला मागून जेव म्हणून त्या सोबतच जेव ना आणि जेव त्यात घे एखाद्या डब्या गिब्यात अव तुमच्या डब्यामध्ये जेवते मी डबल तसंच अव एवढी मोठी तू साईज केवढी त्या डब्याची साईज केवढी अव मी तुमच्या सोबत जेवते तुमच्या डब्यात आता डबे कमी ना तुम्ही ज्या डब्यात घेल त्याच्यात जेवते मी ते हातावर पोळी घे मग जेव हातावर कशी घेऊ अशी घे आणि मग त्यात चटणी टाकून मग जेव तू नाही ते हे घे झाकण त्यात जेव बर जेवते आता त्याच्यातच अय चटणी लेस तिखट आहे वई हो का हो खरंच त्या मिरच्या लेस बेकार आहे दिसायला सेम त्या सारख्या दिसत्या शरीफ म्हणजे अशा पिक्या दिसत्या पण आतून लय तिखट आहे त्या सेम त्या सारख्याच